हाय सगळ्यांना नमस्कार. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळ सकाळचं बघा किती वाजलेले आहेत आता. आणि आमच्या इकडं रात्रीच्या धरणच पाऊस येतोय. आमच्या वाट्याला शेवाळ आलंय, पार शेवाळ. हो का, हिरवगार दिसतंय. एवढा मूर पाऊस झालाय, रोज बंदच नाही. पण मोठा काय पाऊस आहे ना. सकाळ सकाळ माणसाने काम कसं करायचं आता. अण्णा सुद्धा आज कॉलेजला गेला नाही. आणि कुत्र्यांनी तर काय उकरून खड पार दाराला चिटकून मापच नाही, लईच खांदलं. तर इथं एक खांदलाय, तिकडचं 2 बुजावलं, तिथला एक बुजावला, तवर हिथं पाऊस येतोय सकाळ सकाळ. आणि आंघोळ ही सगळं झालं, चहा आता मांडलाय. अण्णाला गाडी झालं कॉलेजला, पण आज कॉलेजला जातोय का नाही माहित नाही. कारण का त्याचं 7:45 7:30 तर कॉलेज भरतं, त्याला जावं लागतं. पण कवापासून आंघोळ केली आहे, कवाही झाले, पण पाऊसच काय बंद व्हायना. आणि काय चाललंय मला काय कळा नाही. काय पाहिजे सकाळ सकाळ पाऊस येतोय आणि तुझं काय काय एवढ्या पावसात जाऊ का धाक काढायला? जाऊ का? जमत का नाही. कवाच्या धरणं नुसतं चाललंय बाई, सुसून देत नाही. उठलं आणि घरात आलं की आधी मला तिचं बघावं लागतं. नुसती गोल येडं मारते, नुसती गोल येडं मारते. उठलं की तिथं चालूच होतंय माणसाने काम बघाव काही बघाव. त्या बारक्या पोराच्या वर काम चाललंय माझं. तर वैतागली त्यावर नुसता. तिला दमली का नाही. थांबा आता मी चहा मांडते, की तिला आता दूध ठेवन मी. हाय रातचं दूध काढलेलं, तिला तापलेलं दूध असतं. नाही तर तिला चाबरी या नुसती बोलणं ऐकून घेते, नुसतं गपची पाशी. आणि करायचं तीच करते. लय गरीबाग सॉंग घेते नुसतं. सकाळ 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 पाऊस यायला लागलाय, अवघडच करायला नाही. साखर राहिली तिकडच्या घरात, तिकडून साखर जाऊन आणावं लागेल. आणि काल होता मंगळवार. थांब, तुझ्या दिशीकडे आली. तू दिशीकडे आली आहे सकाळ सकाळ. मला माहिती आहे तू अशीच वैताग देते, मला अशीच वैताग देते. हा अगं तुला चाबरी या. तुला चांगलं पक्क माहिती झालंय कसं छळायची ती. फक्त तुम्ही बघत राहा थोडा वेळ तिचं नेमकं कसं चालतंय. या जोपर्यंत मी दूध ठेवत नाही ना, तोपर्यंत तिचं असंच असतं रोज. गोल गोल एवढं मारून 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 मला दमवून सुटती. आणि बापूंनी रात्री बंदही आणली. त्यांनी सांगितले रेशमा मला कारलं तळ चकल्या तळून पाहिजेत. कारली घेऊन आल्या तर किती कारले म्हणलं बघावतं. पाऊस शिकवी गईला गुळी मांडायची ही. काय कारलं तर आणलं पिकलेलं. झोका रात्रीचा मंडई आणली या, बघून पण नाही आणली. काय काय घेऊन मला बघूया. त्याला चहा उकळून आधी हिला दूध मांडते. आमच्या सकाळ सकाळ असं असतं बघा. आता दूध पिली की लगेच कुठल्या तरी झाडावर जाऊन बसन. शी सकाळ सकाळ काम असतं हिला, नुसतं त्रास द्यायचं काम. आता दूध पिणार आणि गायब होणार, जाणार आता ते. शेंग पण नीट करून ठेवली या. कारलं तळाव आणि ही पण थोडंसं मोकळं करते. आणि कारल्याची भाजी पण, म्हणजे कारलं पण तळते आता. कारण का बापूची फरमाईशी म्हणलं करावं तर लागणारच आहे. का हो मॅडम, झाली होय झोप? अगं मग मी काय अशी करते 7 वाजता उठली कधी. 7 वाजता? मग काय तुझ्या आधी उठलेली खरं. हो ना. उठून काय केलं बा आता? उठली, बाहेर गेली, परत आतमध्ये आली. पावसात बाहेर जाऊन काय केलं मग? झालोट तरी करायची. अगं पाऊस नव्हताय सकाळ सकाळ उठले तर. हो ना. मग ते दारात शेवाळ उगच आलं होय. बापूला विचारलं आपण मी उठल्या. बर बापू मला स्वतः म्हणलं की उठवलं. धर साखर घेऊन या. हा त्या ह्याच्यात मला चुलत पेटवा येत नव्हती. चपात्याचा डबा आहे का नाही, त्या साखर आहे पाठीशी घेऊन ये. धर तिथं आत नवीन जप.
तिथं ठेवली होती आजीनी, का ठेवलेली मला नाही माहिती. आजी जाताना सांगून गेली त्या चपात्याच्या डब्यात साखर ठेवली म्हणून. म्हणलं बर. काय चुलीवरती दूध तापल्याचा परिणाम. कसलं छान तापले आणि साय पण कसली मस्त आली बघा. या तुम्ही पण नुसत्या मस्त असं छान ओरिजिनल दुधाचा चहा प्यायला. एकच नंबर. आता चहा उकाळतो इथं वर चूल पेटवते आणि घेवड्याची शेंग शिजायला घालते. थोडस शिजवून घेते आणि गईला गुळी ही मांडून येते, नाही तर तिला पण धार काढावं लागेल ना. धार ही काढून घ्यावं लागेल. पाऊस जरी येत असला तरी त्यांचं काम काय बंद आहे का, करावं लागल. पाऊस ऊन लागू वारा लागू जे आहे ते आहे. बापू चप्या बापू आलं तर वर चप्या अंघोळ करा बापू. तोंड हे दोले पदशीर काय नाही आणि मस्त आंघोळ करायची. आता चहा करतोय, चहा पिऊन आंघोळ करू. हो ना, बर तसं आणि करा. पाऊस चालू आहे बर का, समजा पदशीर चाललाय बर का. काय अडचण आरामच आराम चाललाय बापू. नाही. काय अडचणी काय पाऊस आल्यावर प्रत्येकाची असते त्या नसते त्या, पण माझी काय नाही बर का. थोडी सुखी आम्ही. हो ना. हा, मला नाही बरं वाटतं पाऊस आल्यावर. दारी वाजते ती बाकी काय नाही. समजा सुखरूप चाललंय. बघा तुम्हाला काय वाटत आशीर्वादाने. असलं तर बापूला नाही विचारा. ना, तुम्ही सुखी राहा, मी बी लई सुखी. किरकिर नाही कोणाची, काय नाही. 8 दिवस झालं म्हणजे लपाट नाही. अहो, आजी नाही म्हणून नाही सांगितलं. तिला बसल्यानं बघवत नाही, पण आता कोणी काय म्हणत नाही काय नाही. समजी सुखी राहा. राजी लय किरकिर करते हो, काय सांगू रे. पाणी घेऊन या. बाबा खरं बोलले कसं सांगायला लागलं. असं आहे. सकाळ सकाळ तुमच्यात कसं असतं. ज्ञानू चहा पण दे आता. तिथं उभारा 5 मिनिटं. मला पिटून तुझी ठेवू दे म्हणजे दाळ काढून आणते तेव्हा शिकतंय थोडं. आता पाऊस आहे बाहेर पण काही. बापूला ताटली ती काही नाही हो का. पदशीर बाजार आणला रात्री. सांगितली मी तुला मुंडे आणली दाखवली मी हो मगाशी. मीच आणली बर का. हो मग तुम्ही मस्त सांगितली. मसाला भात करी. पण तंबाटी ना फेकून द्यावा लागते तरी असं. हो, बापू रोज फोन पहिली करतो. तंबाटी तुम्हाला मी गाडी आधीच दाखवलं का नाही. बापूंनी मंडई आणली तिथं ठेवली मी आणून वतली या कारलं. आणि काय कारली तर भारी आणले तू कारली पिकली ते. अंड्यात फसवलं पावसात गडबडीत राहती. होय. आज पण घेऊन येशील, काल पण घेऊन येशील. पिकले काल एवढे शेंगुती वगैरे. 30 परवा रुपये. म्हणत होते, पुस्ती करायची. मग तू खराब होऊन जाईल टाकून देते का एवढी त्याच्यात चकल्या कर. चॉकलेट करायचं आता ते. नको करू. नाही लगेच चकल्या